सामनावीराचा मानकरी ठरत आहेत. जास्त काही विचारणार नाही हर्षल. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अंडर-22 ची स्पर्धा 6 चेंडूवर ठोकलेले 6 षटकार. त्यानंतर तुमचं नाव पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये अगदी चर्चेमध्ये आलं. काय सांगाल या संपूर्ण जननी माता चषकाची स्पर्धा आहे. चौथं पर्व 3 दिवसीय डे नाईट स्पर्धा मालिकावीरसाठी दुचाकी आणि तुमची सुरुवात अगदी धडाक्यात झाली. नाही नक्कीच जननी माता चषक आमच्यासाठी लकीच असतं कारण की मागच्या वर्षी पण आम्ही पहिली टुर्नामेंट जिंकलो, मुंबई 30 जिंकलो आणि यावर्षीसुद्धा खूप चांगलं नियोजन आहे. चांगलं प्राईज मोठे प्राईज ठेवतात दरवर्षी. वागदरे एक संघाने खूप म्हणजे एक चांगलं नियोजन असतं. दरवेळी मोठी स्पर्धा असते आणि यावेळी तर डे अँड नाईट आहे त्यामुळे खूप चांगली मजा येणार खेळायला. लक्ष बाईकवर असेल. नाही पहिल्या टीमवर टीम जिंकली पाहिजे पहिली. थँक्यू सो मच. हे होते हर्षल खराडे. पहिलं लक्ष बोलले माझं टीमवर असेल. कदाचित वय कमी आहे. पहिलं लक्ष गर्लफ्रेंडवर असेल. चला मी विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका प्लीज. फिल्डिंग लावून घ्या. टीम भोगवली कुडाळ आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये अगदी आपण आवाज ऐकणार आहोत विनोद सरांच्या बरोबरीने. किरण सर ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. हॅलो. एक महत्त्वाचा नियम सांगतो दोन्ही टीमसाठी. दोन्ही कर्णधार जे आपण खेळाडू कक्ष आहे त्यामध्ये फक्त 12 खेळाडू बसतील. 13वा प्लेयर हा समालोचन कक्षामध्ये बसेल. एक्स्ट्रा प्लेयर जर आढळलास तर 2 धावांची पेनल्टी असेल. कर्णधार सूचनेचं पालन करा कारण की फक्त 12 खेळाडू हे खेळाडू कक्षामध्ये बसले जातील. मॅचला करूया सुरुवात. चला सुरुवात करतोय मॅचला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय मामुर्डी टीमनं. क्षेत्ररक्षण करण्यासाठी भौगोलिक कुडाळ या टीमला आमंत्रित केलं जातं. या सीझन मधली पहिलीच मॅच डे नाईट स्पर्धा रंगली गेली. जननी माता चषक 2025 ची स्पर्धा एक देखणी स्पर्धा. प्रथमतःच या जवलीच्या क्रीडा नगरीमध्ये डे नाईट स्पर्धा वागदरे गावानं आयोजित केली. या संदीप सेडगे यांचं इथं आगमन झालं. या जननी माता क्रिकेट क्लब वागदरे जननी माता चषक 2025 या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करूया. आपल्या गावची मॅच बघण्यासाठी इथं प्रेक्षक म्हणून तैनात झालेत. त्यांचे आपण स्वागत करूया. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू घेऊन निघालाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलं. या चेंडूला पाठवून दिलं. या पंचांनी डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धाव घोषित केल्या. या सिंगल धावसंख्येनं सुरुवात केली जाते. श्री गणेशा होतो. या आणि सुनील गोळेसाठी सुवर्ण संधी असेल या स्पर्धेसाठी. प्रत्येक कॅचसाठी प्रतापदादा शिल्लर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. मैदानामध्ये क्षेत्ररक्षणाचे तयार असेल. गोलंदाज निघतो. या बंटी प्रहार केलाय. चेंडूला हवेमध्ये खेळला जातो. या कोणताही क्षेत्ररक्षक तिथं तैनात नाही. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू अडवल्यानंतर फेकी केल्या. थोडीशी फेकी चुकली जात्या पण कोणत्याही प्रयत्न नाही या 2 फलंदाजाचा एक्स्ट्रा धाव घेण्याचा. आणि या 2 धावेच्या प्रयत्नानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. सर्वत्र जर आपण पाहिले तर लाईट्स ऑन झाल्यात. प्रकाश झोतामध्ये ही मॅच रंगली जाते. गोलंदाज बंटी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी निघालाय. फटका खेळला. या गॅप शोधला जाईल. क्षेत्ररक्षक सरसावला जातो. या चेंडू अडवल्यानंतर फेकी करणार तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगला खेळ राहिलाय. 2 जोडी जर आपण पाहिलं तर फलंदाज राहुल आणि सुधीरची जोडी या मैदानामध्ये उतरल्या. सुरुवात चांगली राहिल्या. एकेरी दुहेरी धावा जमवल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. बंटीने एकेरी दुहेरी धावा खर्च केल्यात. पॉवर प्ले क्रमांक 1 साठी. रिवर्स साड्या करण्याचा प्रयत्न राहुल याचा. राहुलकडे त्याचा पाहिली तर एक चांगली क्षमता जबाबदारी पहिल्या ओपनसाठी मैदानामध्ये उतरला गेलाय. बंटीने चांगलं कमबॅक केले. सुरुवातीपासून एकेरी दुहेरी धावा खर्च केल्यात आणि येणारा चेंडू हा डॉट चेंडू. प्रयत्न केलाय. एक डुगा टेकवला. त्याच्यानंतर चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पाठमोरे धावले जातील तोपर्यंत जर आपण पाहिलं तर यावरती किती धावा भेटल्या जातील याचा विचार केला जातो. या
आणि 2 धावा घेतल्या जातील. या 2 धावेच्या सहाय्याने धाव संख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. सुरुवात थोडीशी संत गतीने केली राहुल आणि सुधीरच्या जोडीनं. आता प्रयत्न केलाय, चेंडूला उंची दिली जाते. या स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये एक मोठा फटका खेळला जातो. या राहुलच्या बॅटमधून षटकार आलाय. थोडासा संत गतीने खेळला, टायमिंग बघितला गेला, थोडीशी गती कमी होती चेंडूची, त्यावरती प्रहार चढवला. या षटकाराच्या साह्यानं जर पाहिलं तर 13 धावसंख्या, षटक क्रमांक 1 समाप्त होतं. या एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावसंख्या, बिनबाद 13 ही सुरुवात केली जाते. या प्रथम फलंदाजी टॉस जिंकल्यानंतर हा निर्णय घेतलाय मामुर्डी टीमनं. एक चांगली सुरुवात राहिल्या. तर आपल्या गावचे ग्रामस्थ वागदरे गावचे नारायण शेलार यांचं इथं आगमन झालंय. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जन्नीमाता चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. आपली गावचं स्पर्धा म्हटलं की एक देखणी स्पर्धा आणि या चौथ्या पर्वाचं आगळं वेगळं नियोजन. त्याचप्रमाणे तुकाराम दादा धनावडे यांचंही आता आगमन झालंय. त्यांचंही आपण जन्नीमाता चषक 2025 या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. या चौकाराच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 17 आकड्यावरती पहिला चेंडू खेळला गेला आणि सुधीरच्या बॅटमधून सुधीर हा चौकारानं सुरुवात चांगली केली. जर आयोजकांचं कौतुक केलं जातंय. अमर शेलार यांनी 1 महिना या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतल्या आणि आपलं आयोजन कसं असावं, आपल्या आयोजनाची सुरुवात कशी असावी. आज पहिला दिवस, एक देखणं आयोजन, डे नाईट स्पर्धा जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मध्ये ही पहिली स्पर्धा आपण म्हटलं तर डे नाईट स्पर्धा खेळवली जाते. आणि वागदरे गावचं हे आयोजन, स्पर्धेची चर्चा होत्या. स्पर्धे जर आपण पाहिलं तर लाईव्ह बघितली जात्या आणि डे नाईट स्पर्धा म्हटलं की प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेचा आस्वाद घेतला जातो. या षटक क्रमांक 2 गोलंदाज जर आपण पाहिलं तर मंगेश गोलंदाजी मार्गवरती आलाय. टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जर आपण पाहिलं तर एसटीच्या पाठीमागे गेलाय. एक सिंगल धावेसाठी या सिंगलच्या साह्यानं जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 18 या आकड्यावरती. पुन्हा एकदा प्रयत्न, चेंडूला हवेमध्ये खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे मिडापमध्ये, झेल पकडलाय, होतय विकेटचं पतन. सुधीरला जास्त काळ मैदानामध्ये थांबता आलं नाही. जोडी जमली होती, चांगली पार्टनरशिप जमली होती. तोच कुठेतरी शिकार ठरला मंगेशचा. फटका फसला गेला, विकेटचं पतन केलं जाईल. फलंदाज क्रमांक 1 सुधीर 5 आकड्यावरती बाद होऊन परतलाय. चला लगेच मॅच मध्ये आत उतरा. तिसऱ्या क्रमांकासाठी ओमकार धनावडे मैदानामध्ये उतरला जाईल. 18 आकड्यावरती पहिला फलंदाज बाद होऊन परतला. राहुलला साथ देण्यासाठी मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी ओमकार उतरलाय. मंगेशला जरूर सफलता भेटली आणि ही जोडी थांबवण्यासाठी प्रयत्न केला जात होता. त्याचप्रमाणे वरोशी गावचे सुपुत्र सचिन शिंदे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. षटक क्रमांक 3 पॉवर प्ले, षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाते. मंगेश सुरुवात पुढे सरसावला गेला. ओमकार प्रयत्न करतोय. आल्या पावली मोठा फटका खेळण्याचा विचार होता, आला तो डॉट चेंडू. पहिला चौकार आल्यानंतर जर आपण पाहिलं तर कमबॅक चांगलं केलंय मंगेशनं. डॉट आला त्यानंतर सिंगल आणि विकेटचं पतन झालं. या षटकामध्ये 5 धावसंख्या खर्च केल्या. प्रयत्न राहिलाय, गलीमधून हा चेंडू तटवलाय, सिंगल धावीनं आपलं खातं खोललंय. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं षटक संपलं जाईल. बंधनं होती 2 षटकामध्ये, आता क्षेत्ररक्षण खुलं केलं जाईल. अजून 30 षटकांचा खेळ आणि या 12 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या जमवल्या 19 धावसंख्या.
म्हणजे या षटकामध्ये 6 धावसंख्या खर्च केली आणि एक फलंदाज बाद केला, तो म्हणजे मंगेशनं. महत्त्वाचं षटक, निर्णय षटक हाताळलं गेलं. आता क्षेत्ररक्षण खुलं केलं जातं. या षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज मैदानामध्ये बोलवला जाईल. प्रतीक गोळे षटक क्रमांक 30 साठी पर्याय निवडला गेलाय. क्षेत्ररक्षण खुलं केलं जाईल. आज जर आपण पाहिलं तर हा पहिला चेंडू खेळला गेला. व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय पंचांकडून. धनंजय कोळी, सुनील गोळेसाठी इथं सुवर्ण संधी आहे. प्रत्येक झेलच्या पाठीमागे 100 रुपये इथं आपल्याला बक्षीस आले. प्रतापदादा शिल्लर गती कमी ठेवली, त्याच्यावरती प्रहार चढवला गेलाय, एक गुडघा टेकवला गेला आणि चेंडूला पाठवून दिलंय स्क्वेअर लाईनच्या रिजन मध्ये. एक मोठा फटका आलाय. 6 धावांसाठी षटकार. राहुल वरती नजरा वेधून घेतल्या जातील. राहुलकडे ती क्षमता आहे आणि आज या टीमकडे जर आपण पाहिलं तर मामुर्डी गावची टीम, यात राहुलचा प्रहार आणि मॅच थोडी मजबूत परिस्थितीमध्ये झाल्या. राहुलचं आगमन झाल्यानंतर सुरुवात चांगली राहिली राहुल याची. ओपन चांगलं केलं. या षटकाराच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 26 आकड्यावरती. पुन्हा एकदा कव्हरच्या रिजन मध्ये देखणा फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक सरसावला जातो. या चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय, 2 धावा रोखू शकला नाही. एकेरी दुहेरी धावा जमवल्या जात आहेत. प्रथमेश तिसऱ्या क्रमांकासाठी आलाय. 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 8 धावसंख्या खर्च केले. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त चेंडू आला होता. पुलटा चेंडू बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसला जातो. या चेंडूवरती थांबवलं. आला तो डॉट चेंडू. चांगलं षटक म्हणावं लागेल. येणारा चेंडू प्रथमेश याचा थोडासा खेळ थोडासा थांबला गेला. षटकार आल्यानंतर कमबॅक केलं गेलं मंगेश आणि प्रतीक याने. पुन्हा प्रयत्न थोडासा पुढे सरसावला. फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक येतो पण त्याच्या आवाक्या बाहेरचा चेंडू. 6 धावांसाठी आलाय षटकार. आता बॅटचा प्रहार चढलाय. बॅट मधून धावा येऊ लागल्यात. धावसंख्या मध्ये बदल केला जाईल 34 आकड्यावरती. 3 षटकार आणि 2-2च्या साह्यानं ही धावसंख्या जमवल्या गेल्या. चौथी धावसंख्या त्यातमध्ये जर आपण पाहिलं तर राहुलची 27 धावांचं योगदान. सुरुवात चांगली राहिली आणि पूर्ण जबाबदारी जर आपण पाहिलं तर राहुलनं घेतल्या. खेळ बदल केला जातोय, त्या पद्धतीने खेळ केला जातोय. थांबून खेळला जातोय. राहुल पूर्ण आपल्यावरती जबाबदारी आहे त्या पद्धतीने खेळ. पुन्हा एकदा प्रतीक निघालाय गोलंदाजीसाठी. प्रयत्न केलाय. समोरच्या चेंडूमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल पण चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स. 4 धावांसाठी आलाय चौकार. 38 धावसंख्या आणि क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर युट्यूब कॅमेरा 1 टप्पा. 1 टप्प्यावरती क्षेत्ररक्षण. पुन्हा प्रयत्न त्याच पद्धतीने खेळण्याचा. क्षेत्ररक्षक सुनील तिथपर्यंत पोहोचला जाईल. चेंडू अडवला जातोय पण 2 धावसंख्या वाचू शकला नाही. थोडासा अडबळला, थोडासा अडकळला, त्यातूनच चेंडू अडवला गेला. 2 धावा. कौतुक केलं जातं. प्रेक्षक वर्ग खूप आहे आणि सुनील याचा. या 2 धावेच्या सह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 40 आकड्यावरती. थोडीशी मधला षटक जर आपण पाहिलं तर मंगेशनं हाताळलं होतं. 6 धावसंख्या थांबवली होती. पहिल्या षटकामध्ये 13 धावसंख्या, कोणताही विकेट गमावलं नव्हतं. पण दुसऱ्या षटकामध्ये 1 गडी बाद केला. 6 धावसंख्या खर्च केली होती. आता तिसऱ्या क्रमांकाचं षटक प्रतीकनं हाताळलं. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 21 धावसंख्या. महत्त्वाचं षटक मामुर्डी टीमसाठी. त्यातच जर आपण पाहिलं तर राहुल याने चांगली धावसंख्या जमवल्या. आता पुन्हा एकदा मंगेशला 4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी बोलवलंय कारण की धावसंख्या थांबवण्यासाठी या गोलंदाजाचा पर्याय निवडला गेलाय. चढ उतार गोलंदाजी होत चाललाय. तर 4थ्या षटकाला सुरुवात केली जाईल. 40 धावसंख्या धावसंख्यावरती आले. पहिला चेंडू खेळला जाईल, त्यावरती कट करण्याचा मारा.
ओमकार एक सिंगल धाव घेतली जाईल, धावसंख्येमध्ये बदल केला जाईल 41 आकड्यावरती. महत्वाचं षटक जर आपण पाहिलं तर 21 धावसंख्या तिसऱ्या षटकामध्ये खर्च झाले, म्हणून कुठेतरी धावसंख्या थांबवण्याचा पर्याय निवडलाय भौगोलिक कुडाळ टीम कडून. मंगेश याचा पर्याय निवडलाय. टप्पा फसलाय, अतिरिक्त चेंडू पंच वळल्यानंतर अतिरिक्त चेंडू घोषित केलाय. व्हाईट बॉलच्या या सिंगल धावसंख्येनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. आज या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सकाळपासूनचा हायेस्ट स्कोर हा 58 धावसंख्या आहे आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर लोएस्ट स्कोर ही 38 धावसंख्या आहे आणि त्यातच ही 2 षटकामध्ये ही धावसंख्या पूर्ण केल्या, म्हणजे टार्गेट चांगला राखला होता. पुन्हा एकदा मंगेश, टप्पा फसला जातोय मंगेशकडून. अतिरिक्त चेंडू, 2 अतिरिक्त चेंडू या षटकामध्ये हाताळले गेलेत. फटका खेळलाय, चेंडूला उंची दिली, क्षेत्ररक्षक सरसावला जाईल, पण थोडासा ताळमेळ बिघडला जातो या कॉल देण, पण यातच थोडासा ताळमेळ बिघडला गेला, झेल सुटलाय. असे झेल सोडणं म्हणजे खूप घातक ठरू शकतात आपल्या टीमसाठी आणि महत्वाचा झेल सुटलाय तो म्हणजे ओमकार याचा. ओमकारला जीवदान दिलं या. प्रयत्न केलाय, महत्वाची विकेट. राहुल याला परतावं लागतंय. खेळ जमला होता, खेळ रंगला होता आणि त्यातच मंगेशचं अचूक टप्प्याची गोलंदाजी. महत्वाचा फलंदाज बाद होऊन परतला जाईल, मोठं योगदान दिलं गेलं आणि यातच जर आपण पाहिलं तर 29 धावांची एक मोठी खेळ इथं उद्ध्वस्त केला जातो या. 33 धावांचं योगदान आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. रवी शेलर आजच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये पार पडताना आपण बघतोय, त्यांना एक अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहोचली गेल्या. महत्वाचा फलंदाज बाद झालाय. चौथ्या क्रमांकासाठी अनिकेत धनावडे हा मैदानामध्ये उतरला जाईल. जरूर चर्चा केली जात्या, मॅच रंगली जात्या. जन्नीमाता चषक 2025 ची स्पर्धा जन्नीमाता क्रिकेट क्लब वागदरे यांचं आयोजन, शिवसंकल्प नेहरू या मंडळ वागदरे, जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये ही रंगणारी डे नाईट स्पर्धा पहिल्यांदाच विचार केला आणि संकल्पा मांडली गेल्या सुधीर भाऊ धनावडे यांनी. म्हणजे कोणाच्या मनात येतं आणि कोणी मॅच ही स्पर्धा रंगवली जात्या. गोलंदाज निघाला जातो या अक्कूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न. बाईचा इशारा आलाय, एक सिंगल धाव घेतली जाईल. या सिंगल धावेच्या सहाय्यानं जर पाहिलं तर धावसंख्या 45 आकड्यावरती. या षटकामध्ये कमबॅक केलंय. ज्यावेळी कर्णधारानं थोडासा विचार केला, कोणाचा पर्याय निवडला जाईल, धावसंख्या थांबवली जाईल आणि मंगेशला बोलवलं. या महत्वाची विकेट घेतल्या, धावसंख्या थांबवली गेल्या. चांगली अचूक टक्केवारीची गोलंदाजी जर आपण पाहिली तर मंगेशाची. पुन्हा एकदा बाईचा इशारा आला, एक सिंगल धाव घेतली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या 46 आकड्यावरती. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक असेल. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रयत्न केलाय, कव्हर मधून हा चेंडू निघालाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रयत्न केलाय, चेंडू अडवला जाईल. बॅकअप चांगला आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सिंगल धाव, 2 धावा आणि या 2 धावेच्या भरीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 48 आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ संपला जाईल. षटक क्रमांक 4, 2 षटकं जर आपण पाहिली तर मंगेशने हाताळली. 14 धावसंख्या या षटकामध्ये खर्च केली. 2 महत्वाचे फलंदाज त्यानं बाद केलेत. तर शेवटचं षटक म्हटलं की धावा जमवणारं षटक असणार, पण यातच आता या नवीन फलंदाज ओमकार आणि अनिकेतची जोडी मैदानामध्ये. शेवटच्या षटकासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज बोलवलाय प्रथमेश.
शेवटच्या षटकाला सुरुवात केली जाईल. प्रथमेश एक लांबलचक रनअप स्टार्ट घेतली जाईल. ओमकार हा स्ट्राईकवरती आहे. टप्पा पडल्यानंतर फटका खेळला या क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. यावरती किती धाव असेल नक्की विचार केला जाईल. एक सिंगल धाव डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धाव घेतली जाते. ओमकार थोडासा कुठेतरी अडकळत खेळतोय. ओमकारकडे ती क्षमता आहे, आज जबाबदारी आहे, धावसंख्या वाढवणं गरजेचं आहे, पण आज कुठेतरी थांबला गेलाय. प्रयत्न केलाय, फटका खेळलाय, बॅट मधून प्रहार चढवला गेलाय. ओमकार धनावडे आज फायर केला जातोय. शेवटचं षटक आहे, आक्रमण घेणं गरजेचं आहे आणि आज बऱ्याच दिवसापासून जर आपण पाहिलं तर ओमकारच्या बॅट मधून हा षटकार बघायला भेटला जातो. या षटकाराच्या सहाय्यानं जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 55 या आकड्यावरती. 50चा आकडा हा पूर्ण केलाय. अर्धशतक आपल्या फलकावरती लावलं. या मामुर्डी टीमनं प्रथम फलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. राहुल याची प्रभावशाली फलंदाजी राहिली, 33 धावांचं योगदान. प्रथमेशवरती प्रहार चढवलाय, पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. प्रथमेश निघतो. या थोडासा उष्टम जोडून हाताळला गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे, फील्ड केली जाईल. उंचीचा पुरेपूर फायदा उचललाय, क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय तोपर्यंत अनिकेत थर्ड अंपायर इथं आपल्यापर्यंत आलाय. चला रिव्ह्यू घेतलाय तर बघूया खेळाडू आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय की नाही. आपल्याला थर्ड अंपायरच्या भूमिकेत जर पाहिलं तर शशी साटम सर पाहणी करतील आणि त्याच्यानंतर आपल्याला ही निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. बघितलं जातं या दोन्ही टीमला जर आपण पाहिलं तर एक रिव्ह्यू ही दिला गेलाय. या स्पर्धेत जर आपण पाहिलं तर एक नवीन नियम आहे. चला ऑन फील्ड सांगा, निर्णय काय असेल तो आपण सांगा. आणि नॉट आउट घोषित केलाय, कारण की आपल्याला इथं चित्र दिसत नाहीये आणि ऑन फील्ड दिला जातो. या नॉट आउट आहे फलंदाज अनिकेत. 2 धावा घेतल्या जातील आणि या 2 धावेच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 57 या आकड्यावरती. पुन्हा एकदा प्रथमेश निघाला जाईल गोलंदाजीसाठी. प्रयत्न केलाय, समोरच्या मध्ये फटका खेळलाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. थोडीशी चूक किती मागात ठरू शकते. डे नाईट स्पर्धा खेळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतल्या, थोडासा फसला गेला, पुढे गेला, त्याच्यानंतर डोक्या उडून चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी आला चौथा. या चौकाराच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 61 या आकड्यावरती. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चांगल्या धावसंख्या जमवल्या. ओमकार यांनी जबाबदारी घेतल्या, चांगली धावसंख्या जमवतोय. प्रयत्न करतोय पण सक्सेसफुल पॉवरफुल फलंदाज बाद होऊन बॅटची एज लागल्या आणि ओमकारला परत पाठवण्याचं काम केलंय प्रथमेश यांनी. नवीन बॅट्समन मैदानामध्ये उतरला जाईल. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी संदेश. 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चला स्पीडअप घ्या थोडं. 1 चेंडूचा सामना करण्यासाठी जर आपण पाहिलं तर संदेश मैदानामध्ये उतरलाय. पंधरा धावांचं योगदान ओमकारच्या बॅट मधून निघालंय. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून निघाला. 1 चेंडू संदेश स्ट्राईक वरती आलाय. प्रयत्न केलाय, प्रहार चढवलाय, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा चेंडू, महत्वाचा चेंडू. संदेशच्या बॅट मधून हा षटकार आलाय. म्हणजे या 6 धावा किती महत्वाच्या असतील येणारा क्षेत्ररक्षण करताना आपल्याला जरूर समजणार. पहिला जर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना मामुर्डी टीमनं धावसंख्या जमवल्या 67 आणि 68 धावांचं आव्हान
भौगोलिक कुडाळ टीम समोर ठेवलं गेले. या स्पर्धेमध्ये आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर जमवलाय. या धावांचा पाठलाग करण्यासाठी भौगोलिक कुडाळ टीम उतरणार आहे. चला लगेच स्पीडअप घ्या, लाईनअप मैदानामध्ये करायचे आहे आणि ह्याच्यानंतर आपण आवाजामध्ये बदल करूया. मामुर्डी गावचा आवाज किनर धरावडे. तर चला लहुजी जाधव यांना पण येणाऱ्या मॅचचा सारांश आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. थँक्यू सो मच विनोद धनावडे सरांचा आपण आवाज ऐकलात. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डी या संघाने त्यामुळे या फलंदाजी करणारी टीम ती तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे त्या गोष्टीची काळजी तुम्ही घ्या आणि खुर्च्या देखील तुम्ही खाली घेऊ नका, कारण त्या तुम्हाला खुर्च्या बसण्यासाठी दिलेल्या आहेत आणि खेळाडू कक्ष तुमच्यासाठी बनवला आहे. चला प्लीज आघाडीचे फलंदाज त्वरित मैदानामध्ये दाखल व्हा. विनंती करेन मी. चला टीम भोगवली कुडाळ. अडुसष्ट धावांचं लक्ष टीम भोगवली कुडाळ या संघासमोर ठेवण्यात आल्या आणि 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सुनील गोळे आणि त्यांच्या साथीला प्रथमेश गोळे ही दोन गोळे बंधूंची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना 68 धावांचं मोठं लक्ष्य आहे. लक्ष्य मोठं आहे परंतु कठीण नाही आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, पहिल्या दोन मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची रणनीती असेल यावर खूप काही निर्भर असेल आणि पहिल्या दोन षटकामध्ये जर धावा आल्या तर मात्र सामना खुला होऊ शकतो. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी ज्या आपल्याला सायकल्स आहेत त्या सायकल देखील मैदानामध्ये दाखल झालेल्या आहेत. आयोजन कमिटीने प्रत्येक गोष्टीकडे तंतोतंत लक्ष दिले आणि या प्रत्येक गोष्टीची काळजी देखील घेत असताना पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर राहुल धनावडे. राहुल धनावडे पहिलं षटक, पहिला चेंडू. प्रथमेश गोळे ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू प्रथमेश गोळे आणि हवेत खेळलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने आला. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पहा अगदी 15 ते 20 पावलं धावत जात असताना मात्र 2 धावा वाचवल्यात. पहिल्या चेंडूवर धावांचा श्री गणेश होत असताना टीम भोगवली कुडाळ 68 करायचा आहे पाठलाग. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. प्रथमेश गोळे यांचं देखील खातं उघडलं जात आहे. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, बॅटची वरची कडा, चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. अवघी 1 धाव प्राप्त होईल. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर मात्र 1 धाव आली आहे. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक लॉंग ऑफ आहे आणि लॉंग ऑन तैनात केला या पहिल्या षटकासाठी. 30 वर्तुळाच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉईंट, पॉईंट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर्तुळाच्या आतमध्ये. गोलंदाज राहुल गोळे. तिसरा चेंडू. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, हा चेंडू देखील बॅटच्या बॉटमला लागला. प्रथमेश गोळे मोठे फटके खेळायचा प्रयत्न सातत्याने करतायत, परंतु दुसऱ्या बाजूला राहुल धनावडे एक चतुर गोलंदाज आहेत. ज्या प्रकारे त्यांनी पहिले 3 चेंडू हाताळलेत, प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावर हाताळण्याचा मानस आहे आणि पहिले 3 चेंडू झाल्यानंतर मात्र आता फ्लाइंग स्लिप तैनात केल्या. लोअर फुलटॉस चेंडू जमिनीलगत फटका सजवलाय. चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. अवघी 1 धाव प्राप्त होईल. फलंदाज प्रथमेश गोळे.
टीमची धावसंख्या धावफलकावर 5. आमच्या उजव्या बाजूला रवी शेलार सर गुणसंख्या लेखन म्हणून चांगली अशी स्कोरिंग आणि प्रत्येक खेळाडूची माहिती देखील आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. समालोचक हा फक्त माध्यम असतो, स्कोरर हा बोलका पाहिजे आणि त्यावेळेला समालोचकाचं काम सोपं होतं असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय. अपील जरूर केली, अपीलमध्ये उत्साह होता परंतु पंचांचा स्पष्ट नकार. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. अद्याप पहिल्या षटकामध्ये राहुल धनावडे यांच्या षटकामधील चेंडू झालेत 5 आणि टीमची धावसंख्या धावफलकावर देखील 5. 5 चेंडूमध्ये 5 धावा केल्यात. 68चा करायचा पाठलाग टीम भोगवली कुडाळ. धावांची गती मात्र वाढवावी लागेल, पॉवर प्लेमध्ये धावा कराव्या लागतील. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, फटका फसलाय. बॅकवर्ड पॉइंट, चेंडू खाली, टिपला जाईल झेल. संकेत धनावडे यांनी टिपला झेल. फलंदाज प्रथमेश गोळे बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटचं पतन टीम भोगवली कुडाळ. घ्यायचा प्रयत्न, फटका फसला. बॅकवर्ड पॉइंट, चेंडू खाली. प्रथमेश गोळे बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी इनॅट नंबर 3 प्रतीक गोळे. पहिल्या षटकाच्या खेळाचे झाले सांगता. पहिल्या षटकाखेर 1 गडी बाद 5 धावा टीम भोगवली कुडाळ. या मॅचमध्ये मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला आक्रमण करावे लागतील. जशी पहिल्या डावामध्ये फलंदाजी केली राहुल धनावडे, ओमकार धनावडे यांनी, तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल या दुसऱ्या डावामध्ये. आणि षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज विकास धनावडे. विकास धनावडे यांचा पहिला चेंडू लोअर फुल टॉस ऑफ ड्राईव्हचा फटका मिड ऑफच्या हातामध्ये मारला. डायरेक्ट हिट. आणि क्रिकेटमध्ये डायरेक्ट हिट ज्या वेळेला होतो ओकेची घंटा वाजते आणि फलंदाज धावबाद. सुनील गोळे धावबाद स्वरूपात बाद झालेत. गोल्डन डकचा शिकार. काय क्षेत्ररक्षण केलं प्रियश धनावडे यांनी. मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत असताना डायरेक्ट हिट देखील सुरेख केली. रवींद्र जडेजा यांची आठवण आली. अप्रतिम क्षेत्ररक्षण. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला सामना जिंकून देऊ शकतात. अशा प्रकारचे तुमचे प्रयत्न तुम्हाला मोठ्या स्पर्धा जिंकून देऊ शकतात. तोच क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न करत असताना टीम छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डी. इनॅट नंबर 4 बंटी. बंटी आलेत क्रमांक 4 वर. धावांची आवश्यकता आहे तब्बल 68. टीमची धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 5. षटक क्रमांक 2 गोलंदाज विकास धनावडे. बंटी पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय. चायनीज कट. 1 धाव प्राप्त होईल. प्रतीक गोळे आणि त्यांच्या साथीला बंटी. प्रतीक गोळे यांचं खातं उघडलं जात आहे. हे षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे विकास धनावडे यांनी. धावांना प्रत्येक चेंडूवर मात्र अगदी धावांवरती अंकुश ठेवला जातोय. चांगल्या टप्प्यावर मारा करत असताना नियंत्रित गोलंदाजी. बॅकफुटला जाऊन पंच केलाय प्रतीक गोळे. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. ग्लोरियस स्पोर्ट्स खणखणीत प्रतीक गोळे यांच्या बॅटमधून चौकार. मारा करत असताना नियंत्रित गोलंदाजी. बॅकफुटला जाऊन पंच केलाय प्रतीक गोळे. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर, सीमा. प्रतीक गोळे अप्रतिम फटका. विकास धनावडे यांच्यावर आता मात्र आक्रमण केलं जात आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 10. पंच केलाय. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स आहे का पाहायचं आहे. पंच शहानिशा करत असताना वॉटर स्ट्रोक, शॉट ऑफ द नाईट. प्रतीक गोळे यांच्या बॅटमधून अफलातून स्ट्रोक. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. षटकार. हा रिप्ले पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. काय फटका सजवलाय प्रतीक गोळे. बॉटम हँडचा चांगला वापर. क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे एखादा फटका तुम्ही या फटक्याची झेरॉक्स कॉपी काढावी आणि क्रिकेटच्या पुस्तकामध्ये लावावा. रिप्ले दाखवला जाईल BBC लाईव्हच्या माध्यमातून. वॉटर स्ट्रोक, शॉट ऑफ द इव्हिनिंग. टीमची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. प्रतीक गोळे
तर या फटक्यानंतर आत्मविश्वास दुणावला जाईल. फटका सजवला, आक्रमण केले गोलंदाज विकास धनावडे यांच्यावर. हा चेंडू देखील ऑन साईडला खेळला जातोय. मिडॉन आहे वर्तुळाच्या आतमध्ये, धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूचे होते सांगता. या आधीचा फटका रवी सर ज्या प्रकारे प्रतीक गोळे यांनी खेळलाय त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास निश्चितच दुणावला असेल. आणि क्रिकेटमध्ये आत्मविश्वास ही खूप मोठी बाब असते. आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल प्रतीक गोळे. खोदून काढण्याचा प्रयत्न, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना विकास धनावडे यांचा चेंडू. एक चौकार, एक षटकाराचं प्रत्युत्तर. फलंदाज प्रतीक गोळे यांची काठी काढून दिल्या. फलंदाज त्रिफळा बाद. तिसरा धक्का टीम भोगवली कुडाळ. ज्या प्रकारे प्रतीक गोळे यांनी फटका सजवला होता त्यानंतर कुठेतरी टीम भोगवली कुडाळ आशेचा किरण म्हणून त्यांच्याकडे पाहत होते, परंतु तो आशेचा किरण देखील मावळलाय. आणि विकास धनावडे यांनी धावा जरूर खर्च केल्या, परंतु एक महत्वाचा गडी बाद केलाय, तो म्हणजे प्रतीक गोळे. षटक क्रमांक 3 राहुल धनावडे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन राहुल धनावडे. त्यांचा जर्सी क्रमांक 89-98. जर कदाचित सामनावीराचा पुरस्कार जिंकला तर ते देखील विचारायला आवडेल, कारण ते अशा प्रकारचे जर्सी क्रमांक खूप काहीतरी वेगळे असतात. म्हणजे एखादी मित्राची जन्मवर्ष असेल आणि कदाचित त्यांचं देखील असेल. टीमची धावसंख्या धावफलकावर 16. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना प्रतीक गोळे बाद झाल्यानंतर बंटी आणि त्यांच्या साथीला मंगेश गोळे. बंटी ऑन स्ट्राईक. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा मित्रांनो, सातत्याने आम्ही तुम्हाला विनंती करतोय. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा. राहुल धनावडे षटक क्रमांक 3. 18 चेंडूमध्ये करायचे आहेत 52 धावा. या मॅचचं कठीण समीकरण होत चाललंय. बंटी पहिला चेंडू लोअर फुलटच होता, ड्राईव्ह केला, बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण, फेके देखील चांगले होते. सतीश धनावडे यांच्या माध्यमातून एक धाव रोखू शकणार नाहीयेत. एकेरी दुहेरी धावेने फारसा फरक पडणार नाहीये टीम छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डीला. आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम भोगवली कुडाळ. बंटीने एका धावेने खातं उघडलंय. दुसऱ्या बाजूला मंगेश गोळे शून्यातून सुरुवात करायची आहे. मंगेश गोळे पहिला चेंडू खोदून काढलाय. ओव्हरचा बॉलर, लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक वेगाने गेलेत. अनिकेत एक धाव प्राप्त केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. अनिकेत धनावडे आपल्या डाव्या बाजूला काय धावलेत, एखादा चिता जसा जंगलामध्ये धावतो त्या प्रकारे धावलेत. आणि अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला स्पर्धा जिंकून देऊ शकतात. एक धावेने मात्र मंगेश यांचं देखील खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 18. बंटी पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, एक धाव प्राप्त होईल. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. गोटिवलीचं हे क्रीडांगण, रबाळेचं मैदान, क्रिकेटची प्रतिपंढरी नवी मुंबईमध्ये आपण आहोत. जे प्रेक्षक PTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडलेत त्या सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत. अगदी जर आपण उशीर आला असाल तर आज जन्नी माता चषकाचा हा पहिला दिवस आहे. 3 दिवसीय स्पर्धा आणि या डे नाईट स्पर्धा आहे. कारण ज्या प्रकारचं हे आपण आयोजन पाहतोय, एक दैदिप्यमान आयोजन. या मॅचमध्ये 68 धावांचं लक्ष आहे भोगवली कुडाळ या टीमसमोर. 15 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 49 धावा. कमी गतीने टाकलेला चेंडू, चेंडूवर बोट फिरवली आणि फलंदाज चकित झाले. डॉट बॉल. यशांच्या मागे यष्टीरक्षक मंगेश धनावडे, प्रियेश धनावडे उर्वरित काम पूर्ण करत असताना डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 19 धावा. पहिल्या 3 चेंडूवर सिंगल आली, चौथा चेंडू आला निर्धाव. 2 चेंडूंचा खेळ बाकी. षटक क्रमांक 3 गोलंदाज राहुल धनावडे 5वा चेंडू घेऊन सज्ज होत असताना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. चेंडू हातातून निसटला. व्हाईट बॉल. +1. या 2 अवांतर धावा जोडल्या जातील टीमच्या धावसंख्येमध्ये.
या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 21 रन्स ऑन बोर्ड. अद्याप देखील अशा असेल टीम भोगवली कुडाळ, कारण क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष कठीण नसतं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हा चेंडू पडल्यानंतर निर्धाव स्वरूपात सांगता होत असताना गोलंदाज राहुल धनावडे. ज्या प्रकारे राहुल धनावडे यांनी पहिल्या डावामध्ये 33 धावांची विस्फोटक खेळी केली सर, आणि गोलंदाजी करत असताना देखील चांगल्या टप्प्यावर, म्हणजे मामुर्डी या गावचा हा अष्टपैलू खेळाडू आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. कारण तुम्हाला या डे नाईट स्पर्धेमध्ये रवी सर चांगला खेळ करायचा असेल, आपल्या नावाची छाप सोडायची असेल, तर तुम्हाला प्रयत्न सर्वोत्तम करावे लागतील. आता नाही तर 365 दिवस वाट पाहावी लागेल त्या डे नाईट स्पर्धेची. शेवटचा चेंडू देखील शॉर्ट आर्मच्या बॅकवर्ड चुकी होते, एकदा प्राप्त केली जाईल. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअरलेगच्या मधून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एका धावेवर समाधान मानतील, एक सिंगल धाव जोडली जाते, बंटी ठेवतील स्वतःकडे. स्ट्राईक. 3 षटकांचे होते खेळाची सांगता. 3 षटका अखेर टीम भोगवली कुडाळ 68चा पाठलाग करत असताना 3 गडी बाद 22 धावा. आणि 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 46 धावांची गरज आहे, म्हणजेच 23 धावा प्रति षटकामागे बनवायच्या आहेत टीम भोगवली कुडाळ. नेक्स्ट मॅच टीम भिवडी विपक्ष विजयी संघ, या दोन्ही संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. टीम भिवडी वैभव पवार आणि टीम आपण सज्ज राहायचं आहे, ही नम्र विनंती. 12 चेंडूमध्ये तब्बल 46 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. लक्ष कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. विवेक धनावडे गोलंदाज. विवेक धनावडे यांचा पहिला चेंडू ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहेत, एक धाव प्राप्त केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण ओमकार धनावडे यांचं, परंतु खराबपैकी. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. एक धाव निश्चित प्राप्त केली होती, परंतु दुसरी धाव एक देखील गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. षटक क्रमांक 4 विवेक धनावडे. टीम भोगवली कुडाळ मोठ्या फटक्यांची गरज आहे, मॅच संपली नाही अद्याप. मोठ्या फटक्याची आवश्यकता असताना चेंडू हवेत खेळलाय, एक्स्ट्रा कव्हर वरतो अशा आतमध्ये टिपला जाईल झेल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. विकास धनावडे टिपलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाचा प्रात्यक्षिक मात्र सादर करत असताना टीम छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डी. नवीन फलंदाज स्वराज गोळे, मंगेश गोळे बाद झाले आणि त्यानंतर स्वराज गोळे मैदानामध्ये दाखल होत असताना. गोळे हे आडनाव ज्या वेळेला पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये येतं, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिल्या पर्वाची आठवण होते. पहिल्या पर्वाचा मिस्टर PMPL संकेत गोळे, त्यांच्या नावाचा अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही उल्लेख करतो, कारण गोळे हे आडनाव ज्या वेळेला नजरेसमोर येतं ऐकतो त्यावेळेला पहिल्या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची आठवण येते. काय पर्व राहिलं होतं. मैत्री ग्रुपने ती स्पर्धा जिंकली आणि संकेत गोळे यांनी ती अक्षरशः स्पर्धा गाजवली, मालिकावीराचे मानकर ठरले होते. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, स्वराज गोळे यांचा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. या खेळपट्टीवर रवी सर पहा उसळी देखील आहे. चेंडू तुम्ही चांगल्या टप्प्यावर टाकाल, शोल्डरचा जर खांद्याचा चांगला वापर केला तर खेळपट्टीवर चांगला बाउन्स आहे, तेच पाहायला मिळालं. डॉट बॉल. सामना आता दूर होत चालला मी म्हणेन. भोगवली कुडाळ कुठेतरी या फलंदाजाने निराशा केली आहे आणि या प्रत्येक फलंदाजाने चुका केल्यात. कट करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉल. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. एक अवांतर धाव जोडली जाते. टीम भोगवली कुडाळ 68 धावांचा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. 9 चेंडूमध्ये आता 43 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूमध्ये 43 करायचे आहेत टीम भोगवली कुडाळ. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, त्याचा प्रयत्न चालू आहे परंतु यश येत नाहीये. चेंडूच्या दिशेपासून अगदी दूरवरून खेळायचा प्रयत्न केला जातोय. मी कौतुक करेन गोलंदाज विवेक धनावडे यांचं देखील, कारण हे महत्त्वाचं षटक होतं. लक्ष जरूर मोठं आहे परंतु या षटकामध्ये चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आणि हा त्यांना आत्मविश्वास दुणावणारा असेल, कारण ज्यावेळेला दुसऱ्या फेरीमध्ये हा संघ दाखल होईल त्यावेळेला तुम्हाला पहिल्या सामन्याचा आत्मविश्वास दुसऱ्या सामन्यामध्ये चांगला खेळ करण्यासाठी प्रवृत्त करतो. पंच केलाय
एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून स्वीपर कव्हर आहे डीपला प्रयत्न चांगला केलाय आपल्या उजव्या बाजूला धावत जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण ओमकार धनावडे यांचं 3 धावा वाचवल्यात अवघी 1 धाव प्राप्त झाल्या या चेंडूवर टीमची धावसंख्या 26 धावा आता सामना खुला झालाय सामना आता टीम छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डीच्या बाजूने काही प्रमाणात चुकत असताना इथे मात्र ऑन ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत हे डे नाईट स्पर्धेमध्ये खूप कमी वेळा पाहायला मिळतात आणि अशा गोष्टी पाहायला मिळतात कारण आपल्या ग्रामीण खेळाडूंना अनुभव नसतो आणि अनिकेत त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्माईल होती पहा त्यांनी स्माईल दिली आणि 12वा खेळाडू बोलतो की चेंडू आलाय तुझ्याकडे 12वा खेळाडू देखील किती चाणाक्ष असतो रवी सर 12वा खेळाडू देखील प्रत्येक संघाचा खूप महत्त्वाचा घटक असतो खेळणारे फक्त 11 असतात परंतु 12वा खेळाडू पहा सगळ्यात जास्त मॅचवर लक्ष कोणाचं असेल तर 12वा खेळाडूचं किती चेंडू झालेत किती धावा झाल्यात गोलंदाज कोणता आलाय बॅटिंगला कोण गेलाय प्रत्येक खेळाडूची नावं सांगणं आणि त्यामुळे त्याचं योगदान देखील खूप महत्त्वाचं असतं हे विसरून चालणार नाही आहे आणि 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत जोडलेत सुजल देशमुख आणि भूषण गोळे पाय 2 12वे खेळाडू आहेत त्यांचं खरंच आम्ही आभार व्यक्त करतो समालोचकाचं काम केव्हा सोपं होतं त्याला 12वे खेळाडू बोलणारे असतील आणि स्कोरर आमचा बोलका असेल अंतिम षटक सुधीर धनावडे यांचा पहिला चेंडू हुक केलाय 1 धाव प्राप्त होईल एक सिंगल धाव जोडली जाते या अंतिम षटकामध्ये सुधीर धनावडे टीमची धावसंख्या धावफलकावर 28 सामन्याची औपचारिकता शिल्लक असताना चेंडू हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेत असताना अगदी चेंडू हातातून निसटलाय कॉलिंग द्या मित्रांनो कॉलिंग खूप गरजेचं असेल 2 धावा मात्र इथे प्राप्त केल्या जातील कारण क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला नम्र विनंती करेन कॉलिंग द्या जर एखादी धडक झाली तर मात्र धोक्याची घंटा वाजू शकते टीमची धावसंख्या धावफलकावर 30 कमी गतीने टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहेत लंगोनला अनिकेत 1 धाव प्राप्त केली जाईल आणि इथे मात्र पा मोये मोये चेंडू दोन्ही पायांच्या मधून 4 धावा चौकार सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे त्यामुळे खेळाडूंना देखील माहित आहे की आता जास्त मेहनत करण्याची गरज नाहीये 4 धावा आल्यात टीम हवेत खेळलाय अनिकेत चेंडू खाली आधीच्या चेंडूवर चुकी केली होती या चेंडूवर मात्र अनिकेत चुकी करणार नाहीयेत गुड कॅच ऑफ द क्वालिटी अनिकेत गोळे आणि डीपलाय झेल फलंदाज बाद हवेत खेळलाय अनिकेत चेंडू खाली अनिकेत धनावडे आणि चांगला झेल डीपलाय परंतु सामन्याची आता औपचारिकता शिल्लक आहे ही मॅच आता खुली झाली आहे आणि खेळाडू देखील खुश आहेत मामुर्डी संघाचे त्यांचे देखील चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळते कारण त्यांचा संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 34ला 4 नवीन फलंदाज रोहित गोळे सामना आता पूर्णपणे टीम मामुर्डीच्या बाजूने झुकलाय फुललेनचा चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका स्वीपर कव्हर आहे 1 धाव प्राप्त केली जाईल दोहीचा प्रयत्न होत नाहीये कारण त्यांना फलंदाज सांगतो की मला पण चेंडू खेळू दे आणि स्ट्राईक राहू दे आता मॅच तर हारले मी बॅटिंग करून घेतो आणि हेच चित्र पाहायला मिळतंय क्रिकेटमध्ये अशा गोष्टी पाहायला मिळतात इट्स अ जोक्स अपार्ट टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावत असताना 35 खोदून काढण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये इथे मात्र विजय संपादन केलाय टीम छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डी या कॅप्टन टॉससाठी या आणि या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच राहुल धनावडे ज्यांनी अष्टपैलू खेळ करत असताना फलंदाजी करत असताना धावा केल्या तब्बल 33 आणि गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्या 11 आणि गडी बाद केला 1 अष्टपैलू खेळाडू राहुल धनावडे प्लेअर ऑफ द मॅच